अरबी समुद्राला आग लागल्याने समुद्रातील मासे झाडावर जाऊन बसले. 22 टँकर पेट्रोलने टाकून आग विझवण्यात आली. कोंडी येथील शेतकरी श्री राहुलने यांनी पिकावर तोंडाने रोगरच्या गुळण्या केल्यास पिकावरील कीड लगेच जाते असा क्रांतिकारी शोध लावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी आनंदाने निषेध केला आहे. सावंतवाडी येथील अंकुश सावंत हा 35 वर्षाचा मुलगा लग्न जमत नाही म्हणून घरातून निघून गेला आहे. ज्यांना सापडेल त्यांनी त्याला 100 किलोमीटर दूर सोडून यावे असे पोलिसांनी कळवले आहे. सोलापूर येथील जनावरांच्या बाजारात म्हशीचा सेल लागला आहे. एका रेडकावर एक म्हैस फ्री ठेवली आहे. रेडकाची किंमत फक्त 1,20,000 आहे. शाळेतील विद्यार्थी सार्थक साठे याने पाण्यापेक्षा पेट्रोलने आग लवकर विझते असा अफलातून शोध लावला आहे. बक्षीस म्हणून शाळेने त्याला एक खुळखुळा दिला आहे. येत्या 8 मार्चला नान्नज येथे 85 वर्षावरील आजीबाईच्या आटापाटांच्या स्पर्धा आयोजित केल्या आहे. भाग घेण्यासाठी नावे लवकर नोंदवावीत असे दूरदर्शनने कळवले आहे. गाढव हुशार की माणूस हुशार या चर्चेला सर्व गाढवांनी विरोध केला आहे. येथून पुढे कोणत्याही माणसाला गाढव म्हणू नये असा ठराव गाढवांनी केला आहे, कारण त्यामुळे गाढवांचा अपमान होतो. गॅदरिंगच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे विद्यार्थी झोपेत डान्स करीत आहेत. त्यांच्या लाथामुळे आम्हाला झोपणे मुश्किल झाले आहे अशी तक्रार पालकांनी मुख्याध्यापकाकडे केली आहे. जर पालकांनी कार्यक्रमास अति खूप बक्षीस दिले तर झोपेत डान्स करण्याचे थांबेल असा उपाय सुचवला आहे. बिनकातीचा चष्मा वापरल्याने डोळ्यांना कधीच त्रास होत नाही असा दावा मायडीच्या वेल्डिंगवाल्याने केला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे ग्रामस्थांनी कौतुक म्हणून फटाके उडवून बहिष्कार घातला आहे. काल दुपारी तुळजापूर येथे घागरीच्या तोंडातील मासा हॉटेलवर पडल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून यात 3 जण दगावले असून 7 जण जखमी झाले आहेत. जखमीवर अंत्यसंस्कार केले असून मेलेल्या माणसांवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. अकोले रामपूर येथील कृषीभूषण शेतकरी श्री चंगीलाल लांकणे यांनी एकरी 2.5 पाल्या ज्वारीचे उत्पादन काढले असून याबद्दल गावकऱ्यांनी बक्षीस म्हणून गावातून हाकलून देण्याचे ठरवले आहे. शाळेचा कार्यक्रम खूपच आवडल्याने मंडप स्पीकरवाले श्री शाहीद कपूर तांबोळी यांनी हे सर्व साहित्य शाळेत दान करण्याचे ठरवले आहे. चल रे भोपळ्यात टुलुक टुलुक या गोष्टीतील आजीबाई उद्या आपल्या शाळेत भेट देणार आहे. कोणीही गैरहजर राहू नये. आपल्या शेतातील पिकावर रोग पडू नये म्हणून शेजारी शेतकऱ्यांच्या पिकावर फवारणी करावी असा सल्ला कृषी मंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना अतिशय आनंद झाला आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थिनी अनन्या दिनेश देवकुळे हिने धावण्याच्या स्पर्धेत उत्तर सोलापूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत तिने एकटीनेच भाग घेतला होता. कळमणच्या बाजारात नवरा बायकोच्या भांडणात 3 टमटम 2 रिक्षा 4 टेम्पोचे नुकसान झाले आहे. नवऱ्याच्या 42 परगड्या मोडल्या असून बायको ठणठणीत आहे. पाकणी येथील ग्रामपंचायत कर्मचारी श्री राहुल आगलावे यांनी गुळण्याच्या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सरकार गुळण्यापासून वीज निर्माण करण्याचा विचार करीत आहे. हवामानाच्या अंदाजानुसार उद्या बिबीदालपूर परिसरात पिझ्झा बर्गर याचा पाऊस पडणार आहे. तरी ग्रामस्थांनी तयारी
खात्याने कळवले आहे. या